हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामीनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सकाळी सकाळी चुडीला सुरुवात केली आहे. माझं काम चालू आहे, घरातलं देवपूजा वगैरे झाली आहे. देवांना फुलं व्हायची राहिले आहेत, फक्त फुलं काय आणखी उमरलेली नाहीत. जर सकाळी खूप लवकर देवपूजा केली ना तर फुलं काय उमरत नाहीत, त्यामुळे फुलं व्हायची राहिले. मला देवपूजा पण केलेली जात होती. आणि आता चालू आहे माझं काजू भाजायचं काम. तर काजू बदाम भाजून मिक्सरमधून हे करून ठेवत असते, तर त्याचं काम चालू आहे. आणि मला हे पण करायचं आहे, ताक पण हलवायचं. तर ताक हलवलं म्हणजे दुपारी मला बरं पडतं. आता उन्हाळा वाढला आहे ना, साई साठवलेली असते ना आपली 5-6 दिवसाची, तर तुम्हाला दाखवत एवढं झालेलं आहे. तर आता हेच लोणी करून ठेवायचं आणि ताक आपल्याला दुपारी प्यायला थंड मस्त होतं. इकडे बघू शकताय, ताजं ताजं फ्रेश मलाईचं दही आहे हे. आता ह्याचं लोणी भरपूर निघतं आहे. देवाची पूजा वगैरे अगोदरच करून घेतली होती, पण फुलं आणून वाहिली नव्हती, कारण फुलंच उमलत नाहीत लवकर. जरा थोडंसं ऊन पडलं ना मग फुलं उमलतात. त्यामुळे मी काय करत असते, आधी पूजा वगैरे सकाळी लवकर करून घेते. त्यानंतर ज्यावेळेस बागेतली फुलं उमलतील ना तर त्यावेळेस मी फुलं आणत असते. तर कधी कधी उशिरा, आणि माझी पूजा लवकर असते ना त्यामुळे फुलं उशिरा उमलतात. म्हणजे जास्वंदाची फुलं आहेत ना पांढरी, जरा थोडा उशीर लागतो त्याला उमलायला. इकडे छान अशी देवपूजा करून घेतली. किती प्रसन्न वाटतं बघा देवपूजा झाल्यानंतर घरामध्ये. आणि फुलं वाहिल्याशिवाय देवपूजा केल्यासारखी वाटत नाही. इकडे बघू शकता आपली छान अशी सुंदर रांगोळी, देवपूजा सगळं झालेलं आहे. इकडे परडी पण धुवून घेतली. परडी मात्र 1-2 दिवसाला धुवून घेत असते, मंगळवारी आणि शुक्रवारी. तर परडी वगैरे धुवून घेतली आणि परडीची पूजा करून देवाची पूजा झालेली आहे आता आपली. तर आज तुम्हाला मी लोणी कसं कडवते माझ्या पद्धतीनं तुम्हाला दाखवते. स्वामींची पूजा दाखवते. आज फुलं किती व्हायला दाखवते तुम्हाला. उघडतंय का नाही आजच्या दिवस गॅसचं दुकान? गॅसचं दुकान उघडतंय का नाही? उघडतंय का? तिथं जाऊन काय करू? बरं बरं. नाही ना, बसा की. तर ह्यांना गॅस आणायला जायचं होतं, पण सकाळी एवढं लवकर दुकान उघडत नाहीत 9 वाजल्याशिवाय. त्यामुळे इथं बसले होते थोडा वेळ, आणि त्यानंतर मग जरा 9 वाजत आले की मग गेले आणि गॅस घेऊन येतो म्हणले. तर काय होतं, त्यांना आधीमध्ये सुट्टी नसते, आणि गॅसवाला काय 2-3 दिवस झालं गॅस बुकिंग करून, पण गॅसवाला काय गॅस आणून देत नव्हता. इकडे बघू शकता आपला छान असं मस्त गोकर्णाचा वेल खूप छान आलाय. त्याला 2-3 फुलं रोजची लागायलेत. मला रांगोळी वगैरे घालायची, आणखी रांगोळी घातली नाही, पण हे चालले होते म्हणून म्हटलं चला शूट घ्यावं थोडं. कढीपत्ता फुटला किंवा चांगला. चला आता तर ते गेलेत गॅसचे टाके आणायला. इकडे बघू शकता आमचा मस्त असा एरिया आमच्याकडचा, पण आता सगळं तुम्हाला आहे ना वाळल्याला दिसत असेल गवत. हे बघा, सगळं असं गवत वाळून गेले. चला आता मला रांगोळी घालायची. हे तर गेलेत, गॅसची टाकी आणायला गेलेत ती. म्हटलं रांगोळी वगैरे घालून घ्यावी. आणि स्वामींची पूजा तर किती छान मस्त वाटते बघा. सकाळी सकाळी तुम्हाला दाखवते. त्यांची पूजा झाली. सकाळी पूजा केल्याशिवाय काही सुद्धा खात नाहीत आणि काही नाही. पूजा वगैरे झाली त्यांची, तर मी रांगोळी घालून घेते. कढीपत्त्याची अख्खी पानं गळून गेली होती. मला असं वाटलं होतं आता फुटतोय का नाही, कारण पूर्ण फक्त लाकूडच राहिलं होतं कढीपत्त्याला. पण हे मला म्हणायचे की अगं पूर्ण कढीपत्त्याची पानं आता ह्या महिन्यात गळतात आणि नवीन पानं येतील, बघ तू थांब. आणि मला असं वाटायचं आता कढीपत्त्याचं झाड वाळवूनच गेलं. अख्खे पान त्याचं खाली पडून गेलं. आणि इतका छान फुटला आहे ना आता, मस्त असा 2-3 दिवसांनी आणखीन कढीपत्ता खायला येईल इतका चांगला झालेला आहे. सगळीकडे अशी कढीपत्त्याला पालवी फुटली, आणि फायनली माझ्या जीवा आला. कारण आमच्या इथून आहे ना सगळे कढीपत्ता घेऊन जातात बरं का, भाजीला किंवा पोहेला वगैरे चांगला. आणि देशी कढीपत्ता वास तर खूप भारी येतो. वारं जरी आलं ना तर वाऱ्याच्या झोकाने सुद्धा वास येतो. इतकं छान कढीपत्त्याचं झाड आहे दारामधलं.
पण पूर्ण पानं गळून गेली होती आणि पूर्ण असं लाकूडच राहिलं होतं झाडाला फक्त. पण वाटत नव्हतं फुटल, पण इतका छान फुटलाय ना की बस. त्याला काही पाणी वगैरे देत नाही काय नाही, पण तरी तसं तो मनाने येतो पावसाच्या पाण्यावरती. इकडे रांगोळी वगैरे काढून घेतली. उंबऱ्याला लेपन केलेलं होतं, फक्त पुसून घेतला उंबरावल्या कापडाने. आणि अगोदरचं लेपन होतं परवा केलेलं. तर काल ग्रहण होतं. तर ग्रहण कुणी कुणी पाळलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. गर्भवती महिलांनी तर पाळायचंच असतं, पण सर्वसामान्यांनी सुद्धा पाळायचं असतं. म्हणजे पाळतात त्या टायमिंगमध्ये. नाही खाल्लेलं पिल्लेलं चांगलं असतं. आजारी व्यक्तींनी सुद्धा ग्रहण पाळायचं असतं. आणि आता माझ्या हातावरती परडे आहे, तर देवाच्या माणसांनी सुद्धा ग्रहण पाळलं जातं. तर मी सुद्धा ग्रहण पाळते. आणि कसं पाळलं ग्रहण, तर 11च्यात सगळं खाणं पिणं उरकून घेतलं आणि दिवसभर फक्त पाणी प्यायचं नव्हतं, काय नव्हतं. बाकी आपल्याला काही नसतं, चिरायचं वगैरे ते तसलं काय प्रकार नसतात आपल्याला. बाकी आपली कामं जी आहेत ती घरातली सगळी करू शकतो. फक्त देवाच्या माणसाने, आता माझ्या हातावर परडे आहे ना, तर त्या व्यक्तीने काय करायचं असतं, ग्रहण काळामध्ये खायचं नाही, पाणी प्यायचं नाही, एवढं फक्त वर्ज्य करायचं असतं. ह्याला ग्रहण असं पाळलं म्हणतात. आणि गर्भवती महिलांनी मात्र सगळं कटकशा ग्रहण पाळायचं असतं, झोपायचं नाही काय नाही हे सगळ्या गोष्टी. तर काल ग्रहण होतं आणि एवढी माझ्या नरड्याला तर कोरड पडलेली होती, त्यामुळे मी काल एकही व्हिडिओ शूट केला नाही आणि एडिट पण केला नाही. जो एडिट केलेला होता तोच टाकला. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं ज्यांच्या हातावरती परडी आहे, देवाचं वार येतं ना, तर त्यांना असं ग्रहण पाळावं लागतं. तर मी सुद्धा पाळत असते ग्रहण. आणि फक्त ग्रहण लागायच्या आधी जेवण वगैरे उरकून घेतलं, पाणी वगैरे भरपूर पिले. आणि त्यानंतर 6:45ला मोक्ष झाला, म्हणजे 6:45ला ग्रहण सुटलं संध्याकाळी. तर त्यावेळेस मग आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर मग देवपूजा करून घेतली. अगोदर सकाळी पण केलेली होती, पण ज्यावेळेस आपण ग्रहण हे सुटतं ना, तर त्यावेळेस आपण स्वतः स्वच्छ आंघोळ करून ताजं पाणी आणून देवपूजा उरकून घ्यायची असते. तर हे सगळं केलं काल पण. तर त्यानंतर मी काल शूट वगैरे काही केलं नव्हतं. आणि मस्त बघा आज मी गुलाबाची झाल्यात बरं का पापड्या, हे बघू शकता. तर एवढ्या पापड्या झाल्यात त्या दिवशी केलेल्याच्या. आज वेपर्स नाही तर काहीतरी करावं म्हटलं, आणखीन काही ठरवलं नाही. 9 वाजलेत आता, सगळं झालं आहे माझं घरातलं. आणि आज काय डबा वगैरे नाही, ते काय घरीच आहेत आज. फायनली खूप दिवसांनी सुट्टी घेतली. आणि हे बघू शकता एकदम मस्त अशा काचेसारख्या, तळून काय पाहिले नाहीत पण दिसायला सुंदर झालेले आहेत. आणि ह्या पापड्यांचं कसं असतं, ह्या पापड्या काही कधी बिघडत नाहीत, काही करा व्यवस्थितच होतात. तर एवढ्या टोप भरून झाल्यात. आणि हे सगळे प्रकार मी फक्त एकदा करणार आहे. आता एवढ्या पापड्या आम्हाला वर्षभर वास होतात. त्यानंतर वेपर्स थोडे करायचे, परत चकल्या थोड्याशा करायच्या. तर असं उपवासाचं फक्त करणार आहे, बाकी काय करणार नाही. कुरड्या वगैरे आई देते मला, त्यामुळे कुरड्या वगैरे काय करणार नाही. आणि हे जे आहे ते हे सगळं उपवासाचं फक्त करणार आहे. कारण माझं पण नवरात्र असते आणि महिन्याची पौर्णिमा असते आणि ह्यांचे नेहमीचे शनिवार असतात. तर त्यामुळे बाकीचं मी खिचडी वगैरे काही खात नाही. तर असं काही, आणि तेलकट पण खाऊ वाटत नाही, पण करतात ना उन्हाळ्याचं काम सगळं. त्यामुळे हे सगळे एक पदार्थ करून एक डबा झाले की वास होतो मला, म्हणजे एक डबा भरतो आपल्या ह्याने. तर एवढं करणार आहे मी. आणि ह्या पापड्या अशा एवढ्या छान झाल्यात, आता भरून ठेवते. आणि बघू शकता आपले बटाटे पण भरपूर आणले, एवढे बटाटे आहेत. आता थोडेसे वेपर्स आणि थोडेसे चकल्या करायच्या, म्हणजे होऊन जाते. आता आज बहुतेक बघू, खिसणीसाठी राहिले. माझी पुण्याची खिसणी होती ना, ती खराबच झाली, त्यामुळे राहिल्यात आपले वेपर्स करायचे. नाही तर आतापर्यंत कधीच करून झाले असते. रांगोळी राहिली होती काढायची, रांगोळी वगैरे काढून आले. म्हटलं आता हे जे आहे ना तूप कसं करते मी तुम्हाला दाखवते. नेहमीच मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तुम्हाला बऱ्याच वेळा तूप कशी करते ते. तर हे दिवसभर मी वरती ठेवते, ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस. हे बघू शकताय किती मस्त असं ह्याचं दही बनलंय. तर ह्याचं कसं आहे, दिवसभर मी वरती ठेवते आणि संध्याकाळी फ्रीजला लावत असते, म्हणजे हे पांढरं शुभ्र राहतं, खराब होत नाही त्यामुळे. तर आता ह्याचं छान असं हे करायचं. तर हे लोणी काढण्यासाठी लावलेलं आहे. आणि खायला स्पेशल दही कसं लावतो ते तुम्हाला दाखवते मी. खरं तर मटक्यातलं दही मला खूप आवडतं. मटकं धुवून ठेवले, पण दही आणखी मटक्यात लावलं नाही, आज लावावं म्हणते. तर हे बघा, हे खायला घरी, हे खाण्यासाठी हे वेगळं आहे. तर हे असं लावून ठेवते. संध्याकाळी लावायचं, वरतीच ठेवायचं आणि सकाळी फ्रीजमध्ये ठेवायचं. तर मी आता सध्या काय केलं, रात्री ह्याच्यात विरजण आणि दूध टाकलं, म्हणजे हे दुधाचं स्पेशल आहे आणि ही साईज आहे. आणि हे दुधाचं जे आहे ना ते रात्री लावलं, वरती ठेवलं नाही, सकाळी फ्रीजमध्ये ठेवते.
आणि ती हलवत असते, लगेच तूप बनतं ह्याचं, म्हणजे लोणी बनतंय. आणि हाताने आपण कधी गोसळत बसणार, उशीर लागते. आणि मिक्सरचं पण काय होतं, मिक्सरचं भांडं घाण होतं, त्यामुळे मला काही ते राडा करायला आवडत नाही. मी नेहमी ह्यानेच करत असते, ह्याने लगेच होते. ही रवी आपल्या लगेच गरम पाण्यात इथंपर्यंत बुडवून ठेवली की लगे ह्याचे तेलकटपणा निघते, याला काही प्रॉब्लेम येत नाही. जर उन्हाळ्याच्या दिवसात आहे ना लवकर लोणी काढावं लागतं. जर लवकर नाही काढलं ना तर परत पातळ होतं. थंड फ्रीजमधलं पाणी किंवा माठाचं पाणी वापरायचं, तेव्हा लवकर लोणी निघतं. बघू शकता. तर असं ह्या इलेक्ट्रिकल रवीने आहे ना 5 मिनिटात लोणी छान निघतं. आणि बघू शकता मस्त असं गाढच आहे. आणखीन थोडंसं पाणी होतं डेऱ्यातलं गार पाणी ओतलं की घट्ट लोण्याचा गोळा तयार होतो. आता लोणी जे आहे ना ते आपलं पूर्ण तयार झालेलं आहे. आता फक्त ह्याला बाजूला काढून पाणी टाकून बाजूला काढायचं. आणि हे ताक प्यायला होतं आपल्याला दुपारच्याला. आणि काय होतं बघा, हे जर असं अशा पद्धतीने जर आपण लोणी काढलं तर लोणी खमंग पण लागतं, म्हणजे त्याच्यामध्ये विरजण टाकलं तर लोणी चांगलं होतं आणि तूपसुद्धा छान लागतं. इकडे बघू शकता लोण्याचा गोळा जो निघलेला आहे ना तो आपल्याला मिनी ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. पावशेर तूप माझं निघतं 6 ते 7 दिवसाची साय आहे ही, ह्या साईपासून, पण ह्याच्यात विरजणं टाकलेलं असतं. इकडे तर आता हे गॅस आणायला गेले होते ना, तर त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं बटाटे एवढे दिवस झालं पडले, खिसणी नाही आपल्याकडं, खिसणी आणा बटाट्याची. माझ्याकडे होती पण ती खराब झाली, त्यामुळे आता हे मी हे बघू शकता मी खिसणी आणले. आणि 2 प्रकारचे ह्यातनं वेपर्स पडतात. मला वाटलं होतं मला जावं लागतंय का काय, पण त्यांनी मनाने आणली. आणि त्यांना कुठलीही गोष्ट घरातली काही आणायला सांगितलं, परफेक्टच आणणार. फक्त 150 रुपयाची खिसणी, पण इतकी मस्त आहे ना, बघू शकते. मला असं वाटलं होतं आज बुधवार दिवस आहे, म्हटलं दुपारी देतील आणून, पण गॅस आणायला गाडी घेऊन गेले होते. गॅस आणायला जायचं होतं त्यांना. तर हे तूप कडवलेलं आहे ना, आता थंड झालंय, तर ओतून ठेवते मी आणि तुम्हाला दाखवते किती तूप निघलंय ते. थंड झाल्यावरच ओतून ठेवावं म्हटलं. बघू शकताय खालचं जे आहे ते पहिलं आहे आणि हे आताचं ताजं आहे. एवढं तूप निघलं. हा डबा जो आहे ना तो 1 किलोच्या पेक्षा सुद्धा जास्त असेल, 1 किलोच्या पेक्षा जास्त आहे. आणि हे तूप बघू शकते आता अर्धा किलो जवळपास तूप आहे, म्हणजे आत्ताचं पावशेर आणि पहिलं पावशेर असं आठवड्याला माझं पावशेर तूप निघतंय. चला तर इथून पुढे तुम्हाला असेच आपले छोटे छोटे ब्लॉग पाहायला मिळतील. कारण काय होतं, मोठे ब्लॉग बनवले किंवा रुटीन व्हिडिओ बनवलं, रुटीन तर तुम्हाला माझं माहितीच आहे सकाळचं नेहमीचं, तर रुटीन व्हिडिओ बनवलं ना तर काय होतंय, अपलोड करायला उशीर लागतो आणि आपल्या ह्याच्यावरती आहे ना अपलोड होत नाही लवकर. आणि माझं वायफायचा पण थोडासा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे. तर मोबाईलवरती काय होतं मग व्हिडिओ आपल्याला अपलोड करायला 2, 3, 4 तास लागतात. त्यामुळे छोटे छोटे ब्लॉग बनवले ना तर पटकन अपलोड पण होतात. तर त्यामुळे ना छोटे छोटेच व्हिडिओ इथून पुढे बनवत जाईल. चला तर तुम्हाला असा होता आजचा व्हिडिओ, कसा वाटला कमेंट करून सांगा. अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कोणी केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि हो बरं का, लाईक करायला विसरू नका. आणि लाईक बरोबरच लाईक केलं ना आपण तिथं हाईप असतं, तर ते हाईप पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका. त्यामुळे काय होतं, मला आणखीन आपलं यूट्यूब जे आहे ना तर आणखीन पुढं आपले व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे हाईप द्यायला विसरू नका. मोठ्या व्हिडिओला लाईक फार कमी असतात, तर लाईक आठवणीने करत जावं. लाईक केल्यानं तुमच्या आहे ना जास्तीत जास्त व्हायरल होतात व्हिडिओ, बाकी काही नाही. तुमच्या लाईक ना